अपघातास्वार जागीच ठार। इचलकरंजी खोतवाडी येथील राजेंद्र शिवाजी चोपडे वय 58 राहणार तारदाळ रोड खोतवाडी यांना डंपरने दिलेल्या धडकेत ते खाली पडले। डंपरचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला। हा अपघात शनिवार दिनांक मे 31 रोजी पाटीलमळा रोडवर 1:15च्या सुमारास घडला। या अपघाताची नोंद इचलकरंजी पोलीस ठाण्यात झाली आहे। राजेंद्र चोपडे हे इचलकरंजी येथून आपल्या गाडी नंबर MH09DH5220 दुचाकीवरून राहत असलेल्या घरी खोतवाडीकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला गाडी नंबर MH20AT8593 या डंपरने भरधाव वेगाने वाहन चालवून दुचाकीला धाक दिल्याने ते खाली पडले व त्यांच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। तसेच डंपर धाक देऊन न थांबता तसेच पुढे गेल्याने नागरिकांनी सदरचा डंपर अडवून संतप्त झालेल्या नागरिकांनी डंपरवर दगडफेक केली। त्यामुळे रस्त्यावर काही काळ तणावपूर्ण वातावरण बनले। सदर अपघाताची माहिती इचलकरंजी पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शवगृहात हलविण्यात आला। मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। पोलिसांनी डंपर चालक दावलमली कल्लाबक्ष छपरबंद वय 32 राहणार येनकेची जिल्हा विजापूर सध्या राहणार श्यामनगर जयसिंगपूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनास्थळी नागरिकांनी खराब रस्त्यामुळे चोपडे यांचा बळी गेल्याचे बोलले जात होते। याचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने करीत आहेत।